नमस्कार, मी सागर जोशी. आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राबवल्या, ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलला, याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत. सहकार्य आणि समृद्धीची नवी दिशा निश्चित करण्यासाठी विधान भवन इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बिमस्टेक यंग प्रोफेशनल्स एक्सचेंज प्रोग्रामच्या पहिल्या आवृत्तीचं शानदार उद्घाटन पार पडलं. भारतासह सदस्य देशांमधील युवा शिष्टमंडळाचं स्वागत करताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील प्रगत पायाभूत सुविधा आणि महाविस्तार AI सारख्या तंत्रज्ञान क्रांतीची माहिती दिली आहे. राज्यामध्ये उभारली जाणारी एज्युसिटी, मेडिसिटी आणि GCC हब ही भविष्योन्मुख शहरं जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलंय. ब्रेनडेनची चिंता सोडून आता सक्षम मानवी संसाधन निर्मितीवर भर देण्याची गरज असून बिमस्टेक देशातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी महाराष्ट्रात यावं असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलंय. स्पेस टेक्नॉलॉजी, स्टार्टअप परिसंस्था आणि पर्यटनाच्या माध्यमातून प्रादेशिक सहकार्य अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी या युवा देवाणघेवाण कार्यक्रमाचं स्वागत केलं. मुंबईत आयोजित 19व्या अॅन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आउटलुक कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केमिकल उद्योगाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी महाराष्ट्र हे देशाचं प्रमुख केंद्र असून उद्योजकांसाठी प्लग अँड प्ले सुविधा आणि पारदर्शक पर्यावरणीय परवानग्यांना शासन प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे पुढील 5 वर्षामध्ये वीज दरामध्ये कोणतीही वाढ न होता उलट दरवर्षी 1.2% कपात केली जाईल, ज्यामुळे एकूण 9% वीज दर कमी होणार आहे. केमिकल इंडस्ट्रीसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना निमंत्रित केलं असून ITI सारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावरही भर दिला. उद्योगांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि सवलती देऊन महाराष्ट्राला या क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. We have surpassed many big countries now and eventually with our growth rate which we have today, Maharashtra's economy will surpass in next 2 years UAE and Singapore. पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयडिया एक्स्पो 2026 या प्रदर्शनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं. महाराष्ट्र हे देशाच्या औद्योगिक विकासाचं इंजिन असून राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्रामध्ये विक्रमी कामं सुरू असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलंय. राज्याचा नुकताच सादर झालेला अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तो 2047 पर्यंतच्या बिल्डिंग महाराष्ट्र, बिल्डिंग इंडिया या दूरदृष्टीचा महत्त्वाचा भाग असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अधोरेखित केलंय. या प्रदर्शनामुळे बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाला आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे. विधानमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये नागपूर इथल्या नवीन विधान भवन मुख्य संकुल आणि प्रशासकीय इमारतीचं काम 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या, ज्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. बैठकीमध्ये नेरळ शिरूर महामार्ग, अलिबाग विरार कॉरिडॉर आणि पुणे शिरूर उन्नत महामार्गासह विविध महामार्गांच्या भूसंपादन आणि निधी तरतुदीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्याच्या औद्योगिक प्रगतीला मोठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधान भवन इथं विविध नामवंत कंपन्यांसोबत एकूण 30,800 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे राज्यामध्ये सुमारे 4,910 थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. यामध्ये चंद्रपूर येथील 20,000 कोटींचा स्टील प्रकल्प, नांदेडचा हेली प्लांट प्रकल्प आणि नाशिकमधील मेडिकल ऑक्सिजन प्रकल्पाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर इथं 6 सेंटर्स ऑफ एक्सलन्स उभारले जाणार असून त्यामुळे एरोस्पेस आणि संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील महाराष्ट्राची क्षमता अधिक बळकट होणार आहे. उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करून राज्याला प्रगत उत्पादनाचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केलं. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. नमस्कार.